लोकवर्गणीतून उभारलेलं स्वप्न साकार. लक्ष्मीनगर बोरगडी येथे श्री संत गजानन महाराजांच्या मूर्तीची विधिवत प्राणप्रतिष्ठा. पुसदजवळील लक्ष्मीनगर बोरगडी येथे आज भक्ती, श्रद्धा आणि एकतेचा अद्वितीय संगम अनुभवायला मिळाला. स्थानिक रहिवाशांनी लोकवर्गणीतून उभारलेलं स्वप्न आज प्रत्यक्षात उतरलं. श्री संत गजानन महाराजांच्या पवित्र मूर्तीची विधिवत प्राणप्रतिष्ठा अतिशय मंगलमय वातावरणात पार पडली. गेल्या अनेक महिन्यांपासून गावकऱ्यांच्या मनात एकच ध्यास होता, आपल्या परिसरात महाराजांचं भव्य मंदिर उभं राहिलंच पाहिजे. कुणी आपल्या कमाईतून थोडं दिलं, कुणी श्रमदान केलं, तर कुणी वेळ दिला. या सामूहिक भक्तिभावातून उभं राहिलेलं भव्य दिव्य मंदिर आज श्रद्धेचं केंद्र बनलं आहे. प्राणप्रतिष्ठेच्या वेळी वातावरणात मंत्रोच्चार घुमत होते, डोळ्यात आनंदाश्रू होते आणि प्रत्येकाच्या चेहऱ्यावर समाधानाची दिव्य छटा होती. शेकडो स्थानिक रहिवासी या पवित्र सोहळ्याला उपस्थित होते. लहान मुलांपासून ज्येष्ठांपर्यंत प्रत्येक जण या ऐतिहासिक क्षणाचा साक्षीदार झाला. या पावन सोहळ्याचं औचित्य साधून आणि श्री संत गजानन महाराज प्रगट दिनानिमित्त 7 दिवसीय अखंड हरिनाम सप्ताह सोहळा तसेच श्री संत गजानन महाराज चरित्रकथा कीर्तन महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. गावकऱ्यांच्या कंठातून उमटणारं हरिनाम, कीर्तनातून उमलणारी भक्ती आणि मंदिर परिसरात दरवळणारी पवित्रता या सर्वांनी लक्ष्मीनगर बोरगडीला अक्षरशः आध्यात्मिक तेजानं उजळून टाकला आहे. आजचा दिवस फक्त मंदिर उभारणीचा नव्हता, तर गावकऱ्यांच्या एकजुटीचा, श्रद्धेचा आणि भक्तीचा विजय होता. लोकवर्गणीतून उभं राहिलेलं हे मंदिर पुढील पिढ्यांसाठी श्रद्धास्थान आणि एकतेचं प्रतीक ठरणार आहे. गणगण गणात बोते जय गजानन. आज आमच्या या लक्ष्मीनगर या ठिकाणी श्री संत गजानन महाराजांच्या मंदिराचं बांधकाम आम्ही सर्व लक्ष्मीनगरवासियांनी या ठिकाणी केलेलं आहे आणि महाराजांच्या मूर्ती स्थापनेच्या निमित्तानं या ठिकाणी अखंड हरिनाम सप्ताह तथा श्री संत गजानन महाराज यांचं चरित्र या ठिकाणी आपण वर्णन करत आहोत आणि सर्व लक्ष्मीनगरवासी या ठिकाणी उत्स्फूर्तपणे आम्हाला प्रतिसाद देत आहेत आणि तन मन धनाने त्यांचा सहभाग आपल्या या कार्यक्रमामध्ये आहे आणि येथून पुढे सुद्धा या सर्वांचा असणारा सहभाग या कार्यक्रमामध्ये असणार आहे. आमच्या समवेत आमचे परमस्नेही आदरणीय दिलीपजी आहेत, आमचे परमस्नेहीय आदरणीय श्री भिकेशजी मालानी आहेत, त्यांच्या धर्मपत्नी सुद्धा सोबत आहेत आणि आमचे केळियाजी सोबत आहेत. आदी करून आमचे शिंदे असतील, आमचे मोरे काका असतील आणि आदी करून सर्व लक्ष्मीनगरवासी या ठिकाणी अतिशय आनंदामध्ये, अतिशय उल्हासामध्ये, हर्षामध्ये हा कार्यक्रम आम्ही या ठिकाणी साजरा करतो आहे आणि आज महाराजांच्या स्थापनेची पूजा या ठिकाणी चालू आहे. आम्हाला अतिशय आनंद वाटतो आहे की ही पूजा आमच्या या देदीप्यमान असणारा सोहळा आमच्या डोळ्यासमोर होतो आहे. खरोखर आम्ही स्वतःला सर्वजण भाग्यवान समजतो आहे की महाराजांची स्थापना आमच्या समोर, आमच्या या डोळ्यांचे पारणे फेडणारा असा उत्सव या ठिकाणी होतो आहे. खरोखर महाराजांचे द्यावे तेवढे धन्यवाद कमी आणि महाराजांनी आमच्या सर्वांवरती आशीर्वाद ठेवावा. याही पुढे हा कार्यक्रम असा अविरत चालू असावा अशी गुरु गजानन महाराजांच्या चरणी मी अपेक्षा व्यक्त करतो. नमस्कार, मी डॉक्टर साधना अमोल खांदवे, लक्ष्मीनगर बोरगडी इथली रहिवासी आहे. इथे म्हणजे बऱ्याच दिवसापासून पत्राचं छोट्या मंदिर स्वरूपामध्येच होतं, पण तिथे आधी फक्त फोटो होती गजानन महाराजाची आणि त्याचा आत्ता आज दिनांक 6 फेब्रुवारी रोजी त्याचे एका भव्य दिव्य मंदिर स्वरूपामध्ये रूपांतर झालेलं आहे आणि आज श्रींची प्रतिष्ठापना झालेली आहे इथे लक्ष्मीनगर बोरगडी या याच्यामध्ये. आणि महत्त्वाचं म्हणजे या सर्व याच्यामध्ये महिलांचा लहानापासून मोठ्यापर्यंत प्रत्येक लक्ष्मीनगर वासियांचा भरभरून सहभाग आम्हाला या याच्यामध्ये भेटलेला आहे. नमस्कार, मी डॉक्टर अमोल रमेश खांदवे, पुसद म्हणजे लक्ष्मीनगर इथे राहतो. आम्ही मागील 20 वर्षापासून इथे लक्ष्मीनगर इथे निवासी आहोत. या लक्ष्मीनगरच्या एरियामध्ये गजानन महाराज मंदिराची स्थापना झाली व आज त्याची प्राणप्रतिष्ठेचा कार्यक्रम इथे सगळ्यांच्या समूहात सगळे जनलोक एकत्र येऊन मंदिर सगळे भक्तिभावाने इथे स्थापना करत आहेत. या कार्यक्रमाची सुरुवात एका विचाराने सुरुवात झाली होती की आपल्या लक्ष्मीनगर परिसरात एखादं मंदिर असावं आणि बर्वे काका, मोरे काका, शिंदे या सगळ्या मंडळींनी सहभाग घेऊन एक विचार डोक्यात आणून मंदिराच्या साठी वर्गणी करायला सुरुवात केली आणि लोकांनी त्यात भरभरून
हे केलं, प्रतिसाद दिला. पैसा, कोणी अन्न, कोणी वस्तू, अशा वेगवेगळ्या स्वरूपात ज्या वस्तू एकत्र आल्या त्यातून हे मंदिर उभारण्यात आलं. सगळे लहान मुलं त्यात खूप जास्त मोठ्या प्रमाणात इन्व्हॉल्व झाले. मोठ्या मंडळींनी पण पैशा स्वरूपात मदत केली. मालानी साहेब यांनी खूप मोठ्या प्रमाणात दान केलं. दान स्वरूपात त्यांनी मंदिराच्या कळसापर्यंतचं बांधकाम आम्हाला दिलं आणि इथून मंदिराच्या एका विचारातून हे मंदिर आज सगळ्या लक्ष्मीनगरसाठी आणि पुसदसाठी एक खूप चांगलं आध्यात्मिक स्थान बनलेलं आहे. आणि पुढे याचा पूर्ण प्रसार जो आहे तो इथले टीम, इथली मंडळं किंवा इथल्या लोकसहभागातून होणाऱ्या कार्यक्रमातून पुसदसाठी एक गौरवाचं स्थान बनेल, यासाठी आम्ही सर्वजण प्रार्थना करतो.